नमस्कार, मी धनश्री कदम या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला इकोटब क्लिनिंग वापरून मशीन आतून कसं क्लीन करायचं ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. मी तुम्हाला माझे सॅमसंग फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमधील इकोटब क्लिनिंग फीचर कसं वापरायचं ते दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. वॉशिंग मशीन बाहेरून क्लीन दिसत असली तरी आतमध्ये घन कचरा आणि वास जमा होत असतो. त्यामुळे मशीनची वेळोवेळी सफाई करणे खूप गरजेचे आहे. ऑटोमॅटिक मशीनला खूप पाणी लागते, त्यामुळे मशीन क्लिनिंग करण्याअगोदर तुमच्याकडे पाणी 24 तास आहे का ते कन्फर्म करा. आणि जर नसेल तर तुमची पाणी येण्याची जी वेळ असेल त्या वेळेवर डॉट अगोदर तुम्ही मशीन लावा आणि नंतर मग बाकीची कामं करा, म्हणजे पाणी आपल्याला पूर्ण क्लिनिंगला पुरेपूर पुरेल. सर्वात अगोदर वॉशिंग मशीन एम्प्टी ठेवा. त्यानंतर मग टबमध्ये तुम्ही कोणते डिटर्जंट वापरत असाल ते वापरू शकता, किंवा एक टब क्लिनिंग करण्याची पावडर असते तीसुद्धा वापरू शकता. मी वॉशिंग मशीन पावडरच वापरलेली आहे. त्यानंतर मग पॉवर बटन ऑन करा आणि इथे बघा 8 नंबरवर इको टब क्लीन असा ऑप्शन आहे, त्यामुळे मग इथे मी चेंज करत आहे. 8 नंबर आला की मग प्रोसेस चालू करा. तर इथे बघा 3 आवर्स असं दाखवत आहे, म्हणजे की मशीनला क्लीन करायला 3 तास असं म्हणून इथे दाखवत आहे. चला तर मग आता प्रोसेस सुरू होईल. आपल्या इथे काम झालेलं आहे. तुमचा नळ चालू असेल तर मशीन पाणी घेईल. इथे तुम्हाला दिसत असेल की नळ चालू आहे, त्यामुळे मशीनने पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता हा टब भरायला किती वेळ लागतो हे प्रत्येकाच्या नळाचा पाण्याचा फोर्स कसा आहे त्यावर डिपेंड असतं. तसेच टबची वॉटर कपॅसिटी किती आहे त्यानुसार सुद्धा वेळ लागू शकतो. आता इथे पहा 2 आवर्स दाखवत आहे. मी हे मशीन चालू केल्यापासून 20 ते 25 मिनिट्स नंतर मी हे चेक केलेलं आहे, तर एवढा टाईम कमी झालेला आहे. आणि टब फुल भरलेला आहे, त्यामुळे बघा वॉशिंगची प्रोसेससुद्धा चालू आहे. आता याला किती वेळ लागतो ते कळेलच. वॉशिंग चालू आहे आणि वॉशिंग पावडरमुळे त्यामध्ये बबल्स आलेले आहेत. आता बघा 88 मिनिट्स असं दाखवत आहेत. जरी टाईम जास्त दाखवत असला सुरुवातीला 3 आवर्स, तरी काय पूर्ण 3 आवर्स असे लागत नाहीत. जसं की तुम्हाला सांगितलं की 3 आवर्सवरून 2 आवर्सवर आलं, त्याला 20 ते 25 मिनिट्स लागले. इथे बघा अगोदर क्लीन करून झालेलं आहे आणि नंतर मग पुन्हा ते पाणी ड्रेन झालेलं आहे आणि एक चांगलं पाणी पुन्हा घेतलं आहे की क्लिनिंगसाठी, आणि हे प्रोसेससुद्धा चालू आहे. वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ पाणी घेतल्यानंतर पुन्हा एकदा वॉशिंग मशीन क्लीन करून झालेली आहे. तर अशा प्रकारे बघा वॉशिंग मशीन पूर्णपणे क्लीन झालेली आहे. ही वॉशिंग मशीन क्लीन करायला माझ्या वॉशिंग मशीनला 2 आवर्स लागले. आपण रोज वॉशिंग मशीन वापरतो पण क्लीन करायला विसरतो, त्यामुळे मशीनमधून घाण वास येतो आणि कपडेसुद्धा क्लीन होत नाहीत. वॉशिंग मशीन कधी क्लीन करावी असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुम्ही जर रेग्युलर वापर करत असाल तर दर 30 दिवसांनी एकदा क्लीन करा. इथे पहा वॉशिंग मशीन क्लीन केल्यामुळे किती स्वच्छ दिसत आहे आणि त्यामुळे मग फ्रेशसुद्धा वाटत आहे. इथे पहा फिल्टरमध्ये जो कचरा अडकला होता तो ओल्या फडक्याने आता पुसून घेऊन क्लीन करत आहे.
फिल्टरमध्ये लहान लहान धागे जे तुटून जात असतात ते अडकलेले असतात, त्याने ते ब्लॉक होऊन जातं. म्हणून मग ते काढून स्वच्छ असं घासून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे मस्तपैकी स्वच्छ सुक्या कपड्याने पुसून क्लीन एकदम सुकं करून घेतलेलं आहे आणि आता हे इथे लावणार आहे. अशा प्रकारे क्लिनिंग झालेली आहे. ही वॉशिंग मशीनची प्रोसेस करायला थोडा वेळ लागतो, पण मशीन पूर्ण क्लीन होते. तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.